प्रणू आज पावट्याचे दाणे आणि वांग्याची भाजी करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य: पावट्याचे दाणे काढून घेतले आहे, वांगी घेतली, कांदा लसूण आणि फोडणी करते आहे. तेलात जिरं मोहरी हिंग घालून कांदा घातला आहे आणि कांदा होईपर्यंत इकडे वांगे चिरून घेतले. चिरलेले वांगे नेहमी पाण्यातच ठेवायचे म्हणजे काळे पडणार नाही. आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचं आणि आता त्यात आपल्याला मसाले घालायचे आहे. धणे जिरं पूड, हळद, थोडा काळा मसाला घातला आहे आणि आपल्या चवीप्रमाणे तिखट घालूया. आता यात अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान हे शिजू द्यायचं, म्हणजे 2-3 मिनिट शिजू द्यायचं. बघा किती सुंदर तर्री आली आहे वरती. आणि आता त्यात आपण पावट्याचे दाणे घालतो आहे. हे दाणे 5 ते 7 मिनिटपर्यंत शिजू द्यायचे आहेत. पावट्यापुरतंच मीठ घातलं आहे आपण आणि अर्धी कच्ची शिजल्यानंतर त्यात आपण वांगी घातली आहेत. आता वांग्याला लागेल एवढं मीठ, म्हणजे भाजीला मीठ बरोबर होईल. म्हणजे दाण्याला पण मीठ लागेल आणि वांग्यांना पण मीठ लागेल. आणि आता त्यात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून उकळी येऊ द्यायची आहे आणि भाजी तयार आहे. आता त्यात आपण कोथिंबीर घालूया. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा असे पावट्याचे दाणे आणि वांगी असं एकत्र भाजी करता का? खूप छान लागते ही भाजी. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आनंदी राहा.